सगळ्यांच्या आवडीची मस्त कुरकुरीत अशी चकली. त्यासाठी इथं हे जे मी प्रमाण घेतलेले आहे ते मी खाली कॅप्शनमध्ये मेन्शन करते. इथं मी 4 वाटी तांदूळ स्वच्छ धुवून ते सावलीत वाळवून घेतले होते. आता हे सगळं जे साहित्य आहे हे आपल्याला मंद गॅसवरती हलका कलर बदलेपर्यंतच भाजून घ्यायचं आहे. आता इथे मी सगळं भाजून घेतलं आहे आणि आता हे गिरणीवर दळून आणलेले जाडसर असं पीठ दळून आणायचं. इथं मी 4 वाट्या पीठ घेतले, त्यासाठी 3.5 वाट्या पाणी घेतलं होतं. त्यामध्ये आपल्याला लाल तिखट, पांढरे तीळ, ओवा, मीठ आणि 4 चमचे तेल हे सगळं घालून मिक्स करून घ्यायचं. पीठ टाकल्यानंतर याला गॅस बंद करून 15 मिनटाची आपल्याला याला वाफ द्यायची आहे. त्यानंतर हे एका परातीत मी काढून घेतलं, सगळं मिक्स केलं. थोडंसं पीठ घेऊन भाकरीचं पीठ मळतो असं मळून घेतले. सोऱ्याला तेल लावून याच्या आपल्याला अशा छान चकल्या पाडून घ्यायच्या आहेत. एकीकडे तेल पण ठेवलं होतं गरम व्हायला. तेल चांगलं तापलेलं आहे. आता याच्यात सगळ्या चकल्या टाकल्या. चकल्या टाकल्या की गॅस थोडासा हाय ठेवायचा, नंतर बारीक करायचा. आता इथे हे असे साईडनं बबल्स कमी झाले की समजायचं आपली चकली तयार रेडी आहे. आता इथं बघा मस्त अशा कुरकुरीत चकल्या तयार आहेत.